दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजू है कातिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में है। क्या अमर होईल ज्यांनी संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली, त्या महान क्रांतीसूर्याला शहीद रे आजम भगतसिंग यांना माझे कोटी कोटी प्रणाम। आज मी तुम्हाला अशी एका वीराची गोष्ट सांगणार आहे, ज्यांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी देशासाठी हसत हसत भारताचा पदर स्वीकारला। भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबमधील बंग या गावी एका देशभक्ती कुटुंबात झाला। त्यांच्यावर लहानपणापासूनच देशभक्तीचे संस्कार झाले होते। भगतसिंग जेव्हा लहान होते तेव्हा ते शेतात खेळताना म्हणायचे, मी शेतात बंदुका पेरतोय, जेणेकरून इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी खूप बंदुका उगवतील। लहान वयातील ही विचारसरणी त्यांच्या भावी क्रांतिकारकाची ओळख होती। 1919 जालियनवाला बाग हत्याकांड ही त्यांच्या आयुष्यातील मोठी वळणवाट ठरली। त्यांनी चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि सुखदेव यांच्यासोबत मिळून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना केली। इंग्रजी सत्तेला भारतीयांचा आवाज ऐकवण्यासाठी त्यांनी परमेश्वर दत्त यांच्यासोबत केंद्रीय विधानसभेत फॉर्म भरले। त्यांचा हेतू हा मुलाला मारणे नव्हता, तर इंग्रजांचे कान उघडणे हा होता। तेथे त्यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या। त्यांनी तुरुंगात शेकडो पुस्तके वाचले व वैचारिक लेखन सुद्धा केले होते। ते विचारांनी क्रांती घडवून आणणारे एक विचारवंत होते। त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेला घाबरून इंग्रजांनी 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ठरलेल्या वेळेच्या आधीच फाशी दिली। त्या फाशीच्या तत्काळ जाताना सुद्धाही त्यांच्या चेहऱ्यावर कसली भीती नव्हती, ते हसत हसत फाशी गेले। मित्र, भगतसिंग नेहमी म्हणायचे की व्यक्तीला मारणे सोपे आहे, परंतु त्याचे विचार मारता येत नाही। आज भगतसिंग आपल्यात नाही, परंतु त्यांचे विचार, त्यांचा त्याग आणि त्यांची देशभक्ती आज प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे। आपण त्यांच्या विचारांवर चालून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करूया। भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद। शहीद